नाशिकसह इतर परिसरामध्ये कालपासून पावसाचा जो जोर आहे तो आता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला जो तो पूर जो तो वाढत असल्याचं दिसून येत आहे। खरं तर नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या नाशिकच्या गंगापूर धरणामधून दुपारी 12 वाजेपासून 3716 क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंड परिसरामधले जे छोटे मोठे मंदिर आहे ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर पुराचा इंडिकेटर समजला जाणारा तुतुंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे। सिद्ध पाताळेश्वर मंदिर देखील अर्ध्यापर्यंत बुडल्याचं पाहायला मिळतंय। आजूबाजूचे जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर समोरचं यशवंत महाराज पटांगण असेल, वाहनतळ असेल, हे देखील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर समोरचा भाग आहे ज्या ठिकाणी गोराराम जे गोराराम मंदिर आहे ते गोराराम मंदिरापर्यंत देखील पाणी गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। होळकर पुलाखालून देखील पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर समोरच्या बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी पाणी जे ते जाण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच रामकुंड परिसरामध्ये पाहिलं तर पूर परिस्थिती ही कायम असल्याचं पाहायला मिळते। गोदावरीचा पूर देखील वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या गोदावरीच्या नदीचा पूर बघण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सुरक्षा रक्षक यांच्या समोरच काही जे या ठिकाणी हुल्लडबाज आहेत ते हुल्लडबाज तरुण अशा पद्धतीने पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। पुराच्या पाण्यामध्ये आतमध्ये उतरून या ठिकाणी हे हुल्लडबाज आपल्याला पाहायला मिळत आहे। वारंवार या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून त्यांना आवाहन केलं जात आहे। मात्र हे हुल्लडबाज थेट पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकचा पूर बघण्यासाठी नाशिकसह इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक पूर बघण्यासाठी गर्दी करत असतात। मात्र कोणीही सध्या गोदावरी नदीच्या काठांचा परिसर असेल या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये उतरू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तरी देखील काही उल्लडबाज या ठिकाणी गोदापात्रामध्ये पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहे। एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये पूरपरिस्थिती कायम असली तरी देखील आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे। कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।